बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, आपण आज जात आहोत मालवण बीचसाठी। कोकण म्हणजे विधात्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न, निसर्गरम्य असे कोकण। येथे आहेत वळणावळणाचे रस्ते, अपार वनसंपत्ती, नागबोडी वळण असलेला रस्ता कोकणातच बघायला मिळतो। आमच्याकडे देशावर सरळ सोट आणि सपाट रस्ते बघायला मिळतात, पण हा आमचा कोकणचा माणूस मनाने अतिशय सरळ आहे। कोकणची माणसं साधी भोळी, फळांचा राजा हापूस आंबा आमच्या कोकणातलाच। आंबा, काजू, फणस, भात, समृद्ध असा श्रीमंत असा कोकण। काळाच्या गतीने विज्ञान सुद्धा आपल्या पावलाने कोकणापर्यंत चालत आलेला आहे। इथेही विकास झालेला आहे। विकास होणं फार महत्त्वाचं आहे। गती तेथे प्रगती। विकास हा आपल्याला हवाच आहे, त्यासोबत आपल्याला आपले स्वत्व जे आहे, मायभूमी जी आहे, ती आम्हाला जपायचीच आहे। आमचं कोकण प्रांत म्हणजे बघा किती समृद्ध आहे। इथे विकास पण आहे, तिथे आमचा साधे भोळापणा पण आहे, प्रेम आहे, अगत्य आहे। आम्ही आता आमच्या खाजगी बसने मालवण बीचला पोचलेलो आहोत आणि आमचे सर्व सहप्रवासी क्रमाक्रमाने बसमधून बाहेर येत आहेत। समुद्रामध्ये रस्ते बांधावे लागत नाहीत, भूगोलात आम्हाला शिकवलेलं आहे। आता आम्ही प्रत्यक्ष ते अनुभवत आहोत। सर्वत्र पाणीच पाणी, अफाट पाणी, त्याच्यात आमची नौका चाललेली आहे आणि जल पर्यटनाचा आम्ही आनंद घेत आहोत। आमचा जो नावाडी आहे त्याने मला खास रिस्पेक्ट म्हणून पुढच्या बाजूला बसायला जागा करून दिलेली आहे आणि व्हिडिओ घ्यायला मदत केलेली आहे। आमचे प्रवासी बघा, सहप्रवासी बघा, फार आनंदी आहेत, फोटोग्राफी करतायत, व्हिडिओग्राफी करता आहेत, सर्वत्र आनंदी आनंद आहे। परकीयांचे आक्रमण रोखणे याच्यासाठी जलदुर्ग अतिशय महत्त्वाचे आहेत। हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळीच ओळखलेले आहे। खरोखरच आमचा द्रष्टा राजा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। आजचे आपले प्रमुख आकर्षण आहे स्कुबा डायव्हिंग। समुद्राच्या खाली पोहणे एक वेगळाच अनुभव आज घेणार आहोत। थोडीशी भीती आहे, थोडी साशंकताही आहे, पण आमचे जे गाईड आहेत त्यांचा डेअरिंग बघा किती छान आहे। त्यांनी आम्हाला फुल कॉन्फिडन्स दिलेला आहे की दादा तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल। त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचा आत्मविश्वास यामुळे मला माझी जी होणारी भीती आहे, वाटणारी भीती आहे, ती पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि त्या तयारीने मी पुढे निघालेलो आहोत। पाठीला
ऑक्सिजनचे सिलेंडर लावलेला आहे आणि ते आमचे मित्र आहेत, गाईड आहेत, ते मला मार्गदर्शन करता आहेत, सूचना देता आहेत. एक वेगळा अनुभव आज मी घेणार आहे. तो ऑक्सिजनचा जो पाईप आहे तो कसा ऑपरेट करायचा, तर कसा होल्ड करायचा ते अचूक सांगत आहेत. अनुभवाने माणूस शिकतो. पहिल्यांदाच मी अनुभव हा घेत आहे, त्या पण अनुभव मी सार्थ करणार आहे. माझे जे गाईड आहेत ते आता मला सगळ्या स्टेप्स समजून सांगता आहेत आणि आम्ही आता पाण्याच्या खाली उतरलेलो आहोत. आहा हा अवर्णनीय हा क्षण आहे. खाली बघा, हे विविध रंगाचे मासे आहेत. मी आतापर्यंत विमानाचा प्रवास केलेला आहे. जमिनीवर तर आपला प्रवास नेहमीचाच असतो, चालणे, ड्रायव्हिंग करणे, रायडिंग करणे. पण हा पाण्याखालचा, समुद्राखालचा प्रवास अतिशय विलक्षणीय छान आहे, खूप थरारक आहे. समुद्राखालचं हे विश्व आपण डिस्कवरी चॅनलमध्ये किंवा सिनेमातच बघितलेलं आहे, पण आज आपण स्वतः अनुभवत आहोत. आता आमचं जे स्कुबा डायव्हिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे. मी आज वेगळ्याच विश्वातनं बाहेर आलेलो आहे. हे सुद्धा विश्व आहे, हे सुद्धा जग आहे, हे मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. माझ्यासोबत आहेत माझ्या गृहलक्ष्मी प्रतिभाताई पाटील. यांनी सुद्धा स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेतलेला आहे, आनंद प्राप्त केलेला आहे. व्हिडिओमध्ये टाकतो म्हटलं तुम्हाला. नाही नाही, यूट्यूबला टाकणार. यस, बाय बाय. यूट्यूब चॅनलचं नाव हॅपी रायडर गजानन पाटील. यूट्यूब चॅनलचं नाव काय? हॅपी रायडर गजानन पाटील. यूट्यूबमुळे माझी सर्वांशी ओळख होते. माझा स्वभावही तसा बोलका आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणारा मी माणूस आहे. त्यामुळे सर्वजण मला पटकन ओळखायला लागतात. आणि बघा, हे जे होडीवाले भाऊ आहेत त्यांनी मला परत एक मोठा चक्कर मारून आणला समुद्रामध्ये. नौकेवाले जे केळुसकर दादा आहेत त्यांच्या सहकार्यामुळे मी स्पेशल ही चक्कर मारलेली आहे. पूर्णपणे आम्ही दोघंच होतो ह्या होडीमध्ये. अवर्णनीय आनंद मिळालेला आहे. नाईस एक्सपिरियन्स. केळुसकर दादा, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.